गुड मॉर्निंग ऑल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गणेश आपलं सर्वांचं अड्डा 24/7 मध्ये स्वागत करतोय आणि आजच्या आपण सेशनला सुरुवात करूयात. बघा मित्रांनो, आजच्या सेशन मध्ये आपण बघणार आहोत सिलॉजिझम. मागच्या सेशन मध्ये आपण पाहिलंच तर त्यामध्ये आपण बेसिक कव्हर केलं होतं. काही प्रश्नांची आपण प्रॅक्टिस देखील केली होती, परंतु काही प्रश्न आपले राहून गेले होते आणि त्यात मी आणखी काही प्रश्न ऍड करून आजचं कम्प्लीट सेशन आपण फक्त आणि फक्त सिलॉजिझम बघणार आहोत. ठीक आहे. गुड मॉर्निंग श्रद्धा, अतुल, बाकी सर्व विद्यार्थ्यांनी बघा असल्यासारखं आपलं प्रेझेंट देखील दाखवायचं आहे. प्रेझेन्स आपलं दाखवणं गरजेचं आहे. इव्हन जर आपण बोलायचं झालं तर बघा, जे प्रश्न तुम्हाला दिले जातील त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिलीत तर नक्कीच सेशनला मजा येईल. ठीक आहे. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर असेलच. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशन मध्ये आपण जे मागचे प्रश्न राहिले होते ते देखील कव्हर करणार आहोत. बेसिक पासून मी तुम्हाला शिकवणार आहे, तर चिंता करायची गरज नाहीये. आणि बघा, प्रश्नांना आपण सुरुवात करूयात. सिलोइझम हा टॉपिक आपण बघत होतो, ज्यामध्ये बेसिक मध्ये आपण बघितलं होतं की किती टाईपचे स्टेटमेंट्स असतात. तर 2 टाईपच्या स्टेटमेंट्स असतात. कोणकोणत्या? तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, ज्यामध्ये सम अँड ऑल पॉझिटिव्ह स्टेटमेंट्स होत्या, नो अँड सम नॉट निगेटिव्ह स्टेटमेंट्स होते. राईट. त्यानंतर जर आपण बघितलं तर वेन डायग्राम सम ची बनते सम अशा प्रकारे, ऑल ची बनते अशा प्रकारे, सम नॉट ची बनते अशा प्रकारे आणि नो ची डायग्राम बनते अशा प्रकारे. बघा, मी सर्व डायग्राम ड्रॉ करून दाखवलेत. हे काय दाखवते? सम. ठीक आहे ना. फास्ट फॉरवर्ड आपण हे बघूयात आणि मग लगेच प्रश्नांची प्रॅक्टिसला सुरुवात करूयात. सम झालं ऑल. ऑल नंतर काय इथे काय दाखवलं मी? सम नॉट. आणि या ठिकाणी काय दाखवलं? नो. बघा, चेक करण्याची पद्धत सांगतोय. इथे काही काही पार्ट दिसलाच पाहिजे. ठीक आहे ना. इथे सर्व पार्ट दिसलाच पाहिजे. सम नॉट म्हणजे थोडासा पार्टचा रिलेशन जो आहे तो दुसऱ्या सोबत नोचा रिलेशन बनवणं गरजेचं आहे. याच्यामध्ये आपण डायरेक्ट नो रिलेशन आपण चेक करतोय किंवा इनडायरेक्ट रिलेशन. इनडायरेक्ट रिलेशन कसं असतं ते देखील सांगतोय. बघा, जर हा समजा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राचा काही भाग गोव्यामध्ये आहे आणि गोव्याचा कुठलाही पार्ट कशामध्ये जाणार नाहीये. जर आपण बघितलं, समजा या ठिकाणी मी लिहिलं बिहार, म्हणजेच काय, महाराष्ट्राचा जो भाग गोव्यामध्ये गेलेला आहे तो कधीही बिहार होऊ शकत नाही. म्हणजे सम महाराष्ट्र हा वाला पार्ट इज नॉट बिहार. हे डेफिनेटली ट्रू मिळतंय. म्हणजे याला काय म्हणतात आपण? इनडायरेक्ट रिलेशन. याला काय म्हणतात? इनडायरेक्टली रिलेशन. ठीक आहे. तर दोघांपैकी एक जरी सही मिळाला ना तरी उत्तर आपला ट्रू येतंय. आणि नो मध्ये आपण चेक करतोय डायरेक्ट रिलेशन. आणि हे जे डायरेक्ट रिलेशन जे कशाला म्हणतोय मी? याला, ह्या लाईनला. ठीक आहे. तर हे तुम्हाला माहिती पडणं गरजेचं आहे. आणि हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. हे सर्व काही क्लिअर आहेच तुम्हाला. ठीक आहे. चला, पॉसिबल वेन डायग्राम्स काय काय बनतात ते देखील बघितलं होतं. आणि आपण जाऊयात आता डायरेक्टली प्रश्नावर. जो आपला 6वा प्रश्न मागच्या सेशन मध्ये आपण बघितलं होतं, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे तो आपला राहून गेला होता. म्हणजेच डायरेक्टली 7वा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसला होता. ठीक आहे ना. तर 6वा प्रश्न जो आहे तो तुमच्या स्क्रीनवर आहे, त्याला आपण आता सॉल्व्ह करूयात. बघूयात किती जण या ठिकाणी परफेक्ट उत्तर देतात. कारण मी यापूर्वी बेसिक शिकवलेलं आहे, सर्व काही क्लिअर केलेलं आहे. आज आपण फक्त आणि फक्त प्रॅक्टिस करणार आहोत. पूर्ण सेशन प्रॅक्टिस मध्ये आपले जाणार आहे. आणि आज सिलोजिझम पक्क करायचे, मग ती कुठलीही एक्झाम असू द्यात, आपल्याला ते मार्क पक्के करायचे आहेत, म्हणजे करायचे. ठीक आहे. बघा, सॉल्व्ह करा आणि मला उत्तर द्या बघू. सर्वांचं उत्तर या ठिकाणी गरजेचं आहे. लवकरात लवकर. बघा, हा 6वा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे, त्याला सॉल्व्ह करायचंय. काय उत्तर या ठिकाणी येणार आहे बघू द्यात. किती जण सांगतायत परफेक्ट उत्तर या ठिकाणी सांगायचंय लवकर. आणि प्रत्येकाचं उत्तर हा आलाच पाहिजे. ठीक आहे. जेवढे जण ऑनलाईन दिसत आहेत सर्वांचं उत्तर आलं पाहिजे. बघा, निखिल, शुभम, जयेश, संदीप, मोहित, नेहा, अनिल, अतुल, श्रद्धा, सगळ्यांचं उत्तर या ठिकाणी येणं गरजेचं आहे. प्रत्येकाने आपापला आन्सर या ठिकाणी पोस्ट करायचंय. 6वा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. लवकरात लवकर बघा, पोस्ट करा उत्तर. उत्तर 1 येतंय. ठीक आहे. बघा, या ठिकाणी जे प्रश्नाचं उत्तर असेल ते तुम्हाला जे वाटेल ते या ठिकाणी तुम्ही पोस्ट करायचं आहे. जे जे तुम्ही सॉल्व्ह करून उत्तर काढताय तेच तुम्ही या ठिकाणी पोस्ट करणं गरजेचं आहे. बघा काय दिलंय, ऑल ऍपल आर रेड. सर्व ऍपल काय आहेत? रेड आहेत. नो रेड इज मँगो. कुठलाही रेड काय नाहीये, मँगो नाहीये. ऑल मँगो आर स्वीट. ही आपली डायग्राम बनते. बघा, मराठीत वाचण्यापेक्षा हे इंग्लिश मध्ये करणं सोपं वाटतं, म्हणून प्रॅक्टिस क्वेश्चन तुम्हाला इंग्लिश मध्येच मिळणार आहेत.
ठीक आहे, तर तुम्ही सॉल्व्ह करायचे, कारण काही फरक पडत नाही. ऑल म्हणजे सर्व हे तुम्हाला माहिती असतं. नो म्हणजे कोणताही नाही हे माहिती आहे. ठीक आहे ना. तर सम नॉट म्हणजे काही नाही, आणि काय राहिलं सम म्हणजे काही. तर सिलॉजिझम मध्ये इंग्लिश आणि मराठीमध्ये काही फरक पडणार नाही, त्यामुळे इंग्लिश मध्ये प्रॅक्टिस केली तर खूप चांगलं राहील. बघा, आता आपल्याला विचारलंय ऑल ऍपल्स बिंग स्वीट इज अ पॉसिबिलिटी. सर्व ऍपल स्वीट होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही बघितलं, हा मँगो कशासोबत रिलेशन नोचं बनवतोय, रेड सोबत. तर मी या ठिकाणी बघा ग्रीन कलर मध्ये एखादे डायग्राम या ठिकाणी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतोय. हा जो रेड आहे ना, याला खेचत इकडे आहे ना, पॉसिबिलिटीज सांगतोय बघा. खेचत आणा याला, जर खेचत आणला तर मँगोचं रेड सोबत नोचं रिलेशन असं राहील, आणि रेड मध्ये काय आलं होतं, ऍपल. तर सर्व ऍपल आता कशामध्ये दिसत आहेत, स्वीट मध्ये ना. म्हणजे हे होणं शक्य आहे. जोपर्यंत स्टेटमेंटवर काही फरक पडत नाहीये तोपर्यंत सर्व गोष्टी पॉसिबल असतात. म्हणजे पहिला वाला डेफिनेटली ट्रू मिळेल. आणि नो स्वीट इज ऍपल जर आपण बघितलं तर हा स्वीट आतमध्ये होता, हा स्वीट इथे आहे. हा मँगो आतील पार्ट सोबत रिलेशन नोचा बनवतोय, ऍपल सोबत आतील पार्ट सोबत. आणि हा ऍपल आतल्या पार्ट सोबत मँगो सोबत नोचा रिलेशन बनवतोय. तर स्वीटचा जो पार्ट आहे याबद्दल काय असेल, शंका असेल. आणि जर शंका आहे म्हणजेच काय झालं, कारण सम स्वीट हा वाला पार्ट इज नॉट ऍपल, हे डेफिनेटली आहे. सम स्वीट इज नॉट ऍपल, हे डेफिनेटली आपल्याला मिळते. परंतु आपल्याला इथे विचारले नो, आणि नो म्हणजे कोणताही स्वीट. तर हा बाहेरचा जो पार्ट आहे तो स्वीट कशामध्ये जाऊ शकतो, ऍपल मध्ये जाऊ शकतो ना. म्हणजेच याचा अर्थ काय, दुसरा वाला काय होईल, डाऊटफुल येईल. दुसरा वाला डाऊटफुल येईल. त्यामुळे ओनली वन फॉलोज हे फायनल या ठिकाणी आन्सर असणार आहे. ओनली वन फॉलोज, काय उत्तर येणार आहे, ओनली वन फॉलोज. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे उत्तर देणं गरजेचं आहे. नायदर नॉर नाही येणार आहे, उत्तर येणार आहे ओनली वन फॉलोज. अनिल संदीप यांनी उत्तर दिलेलं. बाकी विद्यार्थ्यांनी देखील प्रयत्न करायचे. ठीक आहे ना. बाकीच्यांचे देखील आन्सर आले पाहिजे. श्रद्धा मॅमने देखील प्रयत्न केला होता. चला, नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर. हा तर झाला होता रॅबिट वाला क्वेश्चन, आपण बघितला होता बरोबर. इथे आपण थांबलेलो. आता पुढचे प्रश्न आपण सॉल्व्ह करूयात. नेक्स्ट जेवढे क्वेश्चन आहेत ते सगळे आता सॉल्व्ह करणार आहोत एका पाठोपाठ एक. जर कुठली अडचण असेल, काही जर समजलं नसेल तर नक्की विचारा. परंतु सिलॉक्स हा कन्फर्म प्रत्येकाचा क्लिअर झाला पाहिजे. भविष्यात कधीही सिलॉक्स मध्ये कुठलीही क्वेरी येता कामा नये. ठीक आहे. चला, या ठिकाणी लवकरात लवकर रिप्लाय द्यायचा आहे. एकदा रॅबिट वाला क्वेश्चन पाहिजे मागचा. ठीक आहे. बघा, या ठिकाणी 7व्या प्रश्नामध्ये जर तुम्हाला कोणाला आवाज आला नसेल का त्या सेशन मध्ये, तर बघा. सम रॅबिट्स आर ब्लॅक, सम रॅबिट्स आर ब्लॅक, नो ब्लॅक इज हॉर्स, नो ब्लॅक इज हॉर्स, ऑल हॉर्स आर व्हाईट, ऑल हॉर्स आर व्हाईट. ठीक आहे. हा प्रश्न देखील आपण कव्हर करूयात. बघा, सम रॅबिट्स आर ब्लॅक, नो ब्लॅक इज हॉर्स, ऑल हॉर्स आर व्हाईट. ठीक आहे. कंक्लुजन आपल्याला दिलेलं आहे, सम व्हाईट आर नॉट ब्लॅक. आता जर तुम्ही बघितलं, व्हाईटचा जो पार्ट कशामध्ये गेलाय, हॉर्स मध्ये गेलाय, तो कधी ब्लॅक होऊ शकतो का, कधीच नाही ना. कारण कोणताही हॉर्स कधी ब्लॅक होऊ शकत नाही. याचाच अर्थ काय, सम व्हाईट हा वाला व्हाईटचाच पार्ट आहे ना, काही पार्ट आहे, तो कधी काय होऊ शकत नाही, ब्लॅक होऊ शकत नाही. म्हणजे सम व्हाईट आर नॉट ब्लॅक डेफिनेटली ट्रू मिळत आहे. आता विचारलंय, ऑल रॅबिट्स, ऑल रॅबिट्स बिंग हॉर्स इज अ पॉसिबिलिटी. आता तुम्ही बघा, रॅबिटचा जो पार्ट, रॅबिटचा जो पार्ट जो कशामध्ये गेलाय, ब्लॅक मध्ये गेलाय. हा ब्लॅक वाला पार्ट कधी हॉर्स होऊ शकतो का, हा वाला पार्ट कधी हॉर्स होऊ शकत नाही ना. ह्याचाच अर्थ आपल्याला काय मिळतंय, सम रॅबिट आर नॉट हॉर्स. जर काही रॅबिट्स हॉर्स नाहीये तर सर्व रॅबिट्स कधी हॉर्स होतील का, कधीच होऊ शकत नाही. दुसरं काय ठरेल, डेफिनेटली रॉंग ठरेल. उत्तर काय येईल, ओनली वन फॉलोज. उत्तर येणार आहे ओनली वन फॉलोज. हे फायनल आन्सर या ठिकाणी असणार आहे, ओनली वन फॉलोज. ठीक आहे. समजलं प्रत्येकाला, ओनली वन डेफिनेटली. गुड जॉब. अक्षता भालेकर उत्तर देत आहे. ठीक आहे, गुड. बघा, ओनली वन फॉलोज हे 7व्या प्रश्नाचं उत्तर असणार होतं, आणि हे समजणं गरजेचं होतं. वैभव ऋषभ देखील म्हणतंय क्लिअर. ठीक आहे, क्लिअर झालं. एवढे प्रश्न क्लिअर झाले. यानंतर आपल्याला प्रॅक्टिसच करायचे, कारण बेसिक पूर्ण समजावून झालंय. फक्त आणि फक्त प्रॅक्टिस बाकी राहिले, जेणेकरून बघा प्रत्येकाला क्लिअर होईल की काय काय करणं गरजेचं आहे, कसं करणं गरजेचं आहे. प्रत्येक जणाचा रिप्लाय या ठिकाणी आलाच पाहिजे. आणि सिलॉजिझम असं पक्क झालं पाहिजे ना, कुठलीही एक्झामिनेशन असू द्या, कुठेही विचारलं तरी तुम्ही सॉल्व्ह केलं पाहिजे.
ठीक आहे, चला गुड. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर घेऊन येतोय. आता 8वा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. लवकरात लवकर प्रत्येकाने रीड करायचं आणि सॉल्व्ह करायचं, ठीक आहे ना. सवय लावा इंग्लिश मध्ये सॉल्व्ह करण्याचे, कारण बघा इंग्लिश मध्ये पेपर असेल तर काही अडचण येणार नाही. इव्हन तुम्ही जरी मराठीत बघितलं तरी काय करू शकता, सर्व महाविद्यालय इमारती आहेत, सर्व महाविद्यालय इमारत आहेत, पण थोडस समय वेळ लागू शकते याला. आता काय दिलंय, सर्व इमारती ठोस आहेत, सर्व इमारती काय आहेत, ठोस आहेत. ठीक आहे, तर इथे काय लिहिलं आपण, ठोस लिहिलं. आणि काही ठोस मजबूत आहेत, काही ठोस काय आहेत, मजबूत आहेत. ठीक आहे, आता काय केलंय, काही महाविद्यालय मजबूत आहेत, महाविद्यालयाचा भाग मजबूत मध्ये दिसतंय का आपल्याला, नाही दिसत आहे ना, म्हणजेच हे काय येणार आहे, रिलेशन डाऊटफुल येणार आहे. दुसरा, कमीत कमी, ऍटलिस्ट, कमीत कमी म्हणजेच काय असं, काही, कमीत कमी काही मजबूत ठोस आहेत, काही मजबूत काय आहेत, ठोस आहेत. डेफिनेटली कमीत कमी काही मजबूत काय दिसत आहेत, सम स्ट्रॉंगर कॉन्क्रीट दिसते ना, सम स्ट्रॉंगर कॉन्क्रीट, म्हणजेच काय उत्तर येणार आहे, ओनली टू फॉलोज. उत्तर काय येणार आहे, ओनली टू फॉलोज. 8व्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे ओनली टू फॉलोज. बघा मराठीत इंग्लिश मध्ये कुठलाही सॉल्व्ह करा, उत्तर तर तेच येणार आहे ना, प्रश्न तर तोच असणार आहे. तर काही अडचण आहे का, बघा उत्तर देखील तुम्ही दिलेली आहेत, ओनली टू फॉलोज, गुड जॉब. बघा प्रत्येकाचा रिप्लाय आला पाहिजे, तरी देखील अजून काही जण आहेत रिप्लाय देत नाहीयेत. ऋषभ सर, अक्षता मॅम, जयेश, मोहित, नेहा मॅम, आपण देखील उत्तर द्यायचं, सर्वांनी उत्तर द्यायचं, ठीक आहे ना. चला नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊयात. 8वा प्रश्न क्लिअर आहे, हा प्रश्न क्लिअर आहे का मला सांगा जरा. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन वर मी जातोय आणि याचं उत्तर तुम्ही देणार आहात. सगळे जणांचं उत्तर पाहिजे मला, 11च्या 11 जणांचं रिप्लाय पाहिजे. 11च्या 11 जण या ठिकाणी दिसतात, त्यांचं सर्वांचं रिप्लाय या ठिकाणी पाहिजे मला. प्रत्येकाचा रिप्लाय या ठिकाणी यायलाच पाहिजे, तरच मला समजेल येस क्लिअर होते. असं नको की एक दोघांना समजलं बाकीच्यांना राहून गेलं. विचारा, बिंदास विचारा, जर समजलं नसेल नक्की विचारा, मी पुन्हा सांगेल. परंतु हा अर्धवट ज्ञान घेऊन महाभरतीची बॅच कंप्लीट करायची नाहीये, आपल्याला कंप्लीट नॉलेज आलंच पाहिजे. जर तुमचे सर या ठिकाणी तुम्हाला शिकवतात तर नक्कीच तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजली पाहिजे, आणि जर समजली नसेल तर विचारा, कारण मी तुम्हाला नक्कीच सांगेल. चला प्रत्येकाने रिप्लाय करा, फास्ट रिप्लाय आला पाहिजे. बोथ फॉलो उत्तर यायला सुरुवात झाली. बोथ फॉलोज उत्तर या ठिकाणी येते, बाकीच्यांचे रिप्लाय येऊ द्यात. कन्फर्म काय उत्तर असणार आहे ते आपण बघणारच आहोत. बाकीच्यांनी रिप्लाय द्या, फास्ट रिप्लाय द्या, मला समजेल किती क्लिअर होते तुम्हाला. लवकरात लवकर रिप्लाय द्यायचंय. बोथ, बोथ फॉलोज रिप्लाय येते, बोथ फॉलोज, गुड. प्रत्येक जण सेम रिप्लाय देत आहे, बोथ फॉलोज, ठीक आहे. बोथ, श्रद्धा, अतुल, संदीप, अक्षता, 4 जणांचा रिप्लाय आलाय. आणखी 6 जण बाकी आहेत, ज्यापैकी निखिल, गुड जॉब. आणखी 6 जण बाकी आहेत, बघा सगळ्यांचा रिप्लाय येऊ द्यात. बोथ फॉलो उत्तर देत आहे, जयेश देखील उत्तर देते. बघा काय होणार आहे, नो कर्टन इज अन इलेमेंट, म्हणजे कुठलाही कर्टन काय नाहीये, इलेमेंट नाहीये, बरोबर. ऑल इलेमेंट आर पिलो, सर्व इलेमेंट काय आहेत तर पिलो आहेत. ठीक आहे, आता काय केलंय, ऑल पिलो बिंग कर्टन इज अ पॉसिबिलिटी. अच्छा चुकी केलीत, बघा तुम्ही काय केलं, चुकी केली. या प्रश्नामध्ये पुन्हा एकदा बोथ फॉलो उत्तर येणार नाहीये. का उत्तर येणार नाहीये, बघा या ठिकाणी काय विचारलंय, ऑल पिलो बिंग कर्टन इज अ पॉसिबिलिटी. तुम्हाला जर माहिती असेल तर बघा, ऑल पिलो बद्दल जर बोलायचं झालं ना, पिलोचा हा पार्ट इलेमेंट जो आहे, हा इलेमेंट जो आहे तो याच्यासोबत नोचा रिलेशन बनवतोय, कर्टन सोबत नोचा रिलेशन बनवतोय. इथे आपल्याला ऑल पिलो बिंग कर्टन म्हणजे तुम्हाला लक्षात काय घ्यायचं बघा, ऑल पिलो बिंग कर्टन हा पिलो कर्टन मध्ये यायला हवा ना. जर हा पिलो कर्टन मध्ये गेला तर हा ई देखील जाईल पिलो सोबत, आणि हा ई तर सी सोबत नोचा रिलेशन बनवतोय, म्हणजेच सर्व पिलो कधीही कर्टन होऊ शकत नाही. कारण पिलो कर्टन मध्ये गेला तर हा ई चा पार्ट देखील कर्टन मध्ये जाईल, आणि कर्टन आणि इलेमेंट मध्ये काय आहे, नोचा रिलेशन, म्हणजे पहिला डेफिनेटली फॉल्स आहे. ठीक आहे, पहिला डेफिनेटली काय आहे, फॉल्स आहे. आणि या ठिकाणी विचारलंय, सम इलेमेंट्स आर डेफिनेटली नॉट कर्टन. जर सगळेच इलेमेंट्स कर्टन नाहीयेत तर काही इलेमेंट्स तर कर्टन डेफिनेटली नसणार आहेत, म्हणजेच काय उत्तर येणार आहे, ओनली टू फॉलोज, ओनली
टू फॉलोज उत्तर येणार आहे ओनली टू फॉलोज. मित्रांनो बघा पुन्हा एकदा छोटीशी चुकी बाकी सर्वांनी तुम्ही केलेली आहे. ओनली वन फॉलोज ओनली टू फॉलोज उत्तर येणार आहे ओनली टू फॉलोज. गडबड झाली. ठीक आहे ना समजलं ना कुठे गडबड झाली क्लिअर झालं का मला सांगा जरा. 1 and 2 फॉलो येणार नाहीये ओनली 2 फॉलो उत्तर येईल. 1 डेफिनेटली चुकीचं आहे का बघा तुम्हाला सांगतोय बघा. येस समजलं ना एक्सप्लेनेशन आणखी द्यायची गरज आहे का. वन अगेन सर वन्स अगेन ना. अतुल सर समजा मी एक्झाम्पल देतो त्याच्याने तुम्हाला क्लिअर होईल. एक तुमची फॅमिली आहे ठीक आहे. एक तुमची फॅमिली आहे समजा इथे अतुल सर एक फॅमिली बद्दल मी नेहमी एक्झाम्पल देत असतो कारण त्याच्याने क्लिअर होतं. हे अतुलची फॅमिली आणि इकडे आहे समजा संदीपची फॅमिली. ठीक आहे ना. अतुलची फॅमिली आणि संदीपची फॅमिली. अतुलच्या फॅमिली मधला एक मेंबर आहे हा मेंबर जो आहे तो कोणासोबत बोलत नाही संदीप सोबत म्हणजे संदीपच्या कंप्लीट फॅमिली सोबत बोलत नाही. तर इथे तेच दिलंय ऑल पिलो म्हणजेच काय समजा ही अतुलची पूर्ण फॅमिली संदीप सोबत बोलण्याची शक्यता आहे. तर हा व्यक्ती जर बोलत नाही तर अतुलची पूर्ण फॅमिली होईल का. ती इनकम्प्लीट फॅमिली होईल ना कारण एक मेंबर जरी नोचं रिलेशन ठेवतोय एक व्यक्ती जर बोलत नाही तर सर्व व्यक्ती बोलण्याची शक्यता साफ साफ चुकीची आहे. त्याचप्रमाणे पिलो मधला हा पार्ट जो आहे इलेमेंट हा पार्ट जो होता इलेमेंट तो नोचा रिलेशन बनवतोय कर्टन सोबत. तर याचाच अर्थ काय एक भाग जात नाहीये म्हणजे पूर्ण पिलो जाणार आहे का नाही जाऊ शकत. म्हणजेच पहिला डेफिनेटली काय ठरेल चूक ठरेल. ठीक आहे ना. म्हणजे सर्व उषा पडदा होण्याची शक्यता साफ साफ चुकीची ठरेल. मला वाटतं यापेक्षा आता बघा दुसऱ्या एक्सप्लेनेशनची गरज नाहीये कारण ज्या वेळेस मी रिअल टाइम एक्झाम्पल देतोय कायमस्वरूपी त्याच्या स्मरणात राहतं प्रत्येक विद्यार्थ्याच्या. आणि मला वाटतं क्लिअर झालं असेल. येस क्लिअर सरचा रिप्लाय आला गुड जॉब. चला क्लिअर ना. बघा रिअल टाइम रिलेट करा सिलॉक्स मध्ये कधीही चुकी होणार नाही. रिअल टाइम रिलेट करा. मी जेव्हा जेव्हा समजावून सांगत असतोय प्रत्येक वेळेस मग ते मी इन्स्टिट्यूट मध्ये शिकवलं तिथे देखील असो किंवा ऑनलाईन जिथे जिथे शिकवलं तिथे देखील असू द्यात. बघा प्रत्येक वेळेस मी रिअल टाइम एक्झाम्पल देऊन सांगतोय की हा अशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. अशा प्रकारे जर तुम्ही विचार केलात ना आयुष्यात तुम्हाला सांगतो कधी सिलॉक्स मध्ये चुकी होणार नाही. हा गणेश सरांचा शब्द आहे तुमच्या. ठीक आहे क्लिअर. चला पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर. बोथ फॉलोज गुड जॉब. बोथ फॉलोज आता उत्तर येत आहे बघू द्यात किती जण परफेक्ट उत्तर देत आहेत. मी तुम्हाला टाइम देणार आहे कारण आपल्याकडे आज प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिसच करायचे. बघा प्रश्न जेवढे आहेत तेवढे झालेच पाहिजे असं काही नाही. प्रश्न कमी झाले चालतील परंतु कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर मग कुठलाही प्रश्न असू द्या तुम्ही सॉल्व्ह करू शकता ना. एम आय राईट ऑर रॉंग. प्रश्न कमी जरी झाले ना तरी चालतील पण कॉन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे हा माझा आजचा मोटो असणार आहे. बाकी उरलेले प्रश्न तुम्ही प्रॅक्टिस करू शकता घरी तुम्ही त्यावर तयारी करू शकता प्रिपरेशन करू शकता. आणि असे परफेक्ट प्रिपरेशन मी तुमची करून घेणार आहे की कधी चुकी होणार नाही. बोथ 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 फॉलोज सर्वांचं उत्तर येते बोथ फॉलोज. सेम आन्सर सगळ्यांचे देते. अनिल वेगळं देते अनिल आन्सर म्हणतं एक. ओके बघा काय होतं ऑल मँगोज आर ग्रेप्स. सर्व मँगो काय आहेत ग्रेप्स आहेत. सम ग्रेप्स आर ब्लॅक. बघा पॉझिटिव्ह स्टेटमेंट्स दिलेले आहेत. आपल्याला विचारलं सम मँगोज बिंग ब्लॅक इज अ पॉसिबिलिटी. मँगो आणि ब्लॅक बद्दल आपल्याला माहिती नाहीये. रिलेशन कसं बनतंय डाऊटफुल. डाऊटफुल सोबत पॉसिबिलिटी जोडली डेफिनेटली ट्रू होणार आहे. पहिला फॉलो होणार आहे. ठीक आहे ना. पहिला फॉलो होणार आहे. आता दुसरा देर इज अ पॉसिबिलिटी म्हणजेच पुन्हा एकदा शक्यता आपल्याला विचारले दॅट सम मँगोज हा आपला काय आहे सब्जेक्ट आणि आर नॉट ब्लॅक म्हणजे हा काय आहे आपला प्रेडिकेट. जर सब्जेक्ट आणि प्रेडिकेट बद्दल मँगो आणि ब्लॅक इथे कनेक्टेड नाहीयेत म्हणजे त्यांच्याबद्दल रिलेशन आपल्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही माहिती नाहीये. रिलेशन वन्स अगेन काय झालं सी एंड डी. डाऊटफुल सोबत पॉसिबिलिटी जोडली डेफिनेटली काय मिळणार आहे ट्रू. म्हणजेच उत्तर काय येणार आहे बोथ फॉलोज. बोथ 1 and 2 फॉलोज डेफिनेटली गुड जॉब. बघा जवळपास सर्वच विद्यार्थ्यांचे उत्तर या ठिकाणी बोथ फॉलोज येत होतं आणि डेफिनेटली बोथ फॉलोज करेक्ट उत्तर आहे. बोथ फॉलोज इज द करेक्ट आन्सर.
ठीक आहे, गुड जॉब. मला नक्कीच आनंद होतोय बघा, ज्या वेळेस असं मेजॉरिटी आपल्याला बघायला भेटेल आणि प्रत्येक प्रश्न अशा प्रकारे सॉल्व्ह कराल ना तुम्ही, तेव्हा नक्कीच मजा येणार आहे, नक्कीच मजा येणार आहे. आता सुरुवात करूयात प्रॅक्टिस क्वेश्चनला. आता याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत बघा, नॉर्मल क्वेश्चन बघणार आहोत. नॉर्मल म्हणजेच काय, फॉलो टाईप. एक आपण फॉलो टाईप बघणार आहोत आणि एक आपण डज नॉट फॉलो टाईप बघणार आहोत. डज नॉट फॉलो टाईप, ठीक आहे ना. याची देखील तुम्ही प्रॅक्टिस केली तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल कुठल्याही एक्झाम मध्ये. फॉलो टाईप, डज नॉट फॉलो टाईप. आणि याच्यामध्ये आता कंक्लुजन्सचे नंबर्स आपण वाढवणार आहोत, नंबर ऑफ कंक्लुजन्स आपण वाढवणार आहोत. सुरुवातीला 2 कंक्लुजन देणार आहे मी, त्यानंतर 5 कंक्लुजन देईल. 5 मधला कुठला डज नॉट फॉलो होतोय, 5 मधील कुठला एक डज नॉट फॉलो होतंय ते तुम्हाला सांगायचं. ही प्रॅक्टिस बघा, जेणेकरून दोन्ही कॉन्सेप्ट क्लिअर होतील. कोणते कोणते फॉलो होतात ते देखील समजेल, कोणते कोणते डज नॉट फॉलो होतात ते देखील समजेल. या दोन्ही गोष्टी क्लिअर होणार आहेत. तर मग प्रॅक्टिसला रेडी आहात ना तुम्ही? प्रॅक्टिस करायची, आपण कन्फर्म प्रॅक्टिस करायची. आता इंग्लिश मध्ये प्रश्न असणार आहेत, मी नोट त्या ठिकाणी लिहून ठेवली बघा. कारण जेणेकरून बघा, सिलॉक्स मध्ये सम, ऑल, सम नॉट, नो आणि पॉसिबिलिटी या वर्ड शिवाय तुम्हाला काही मिळणार नाही. त्यामुळे काही अडचण येणार नाही हे मला माहिती आहे. ठीक आहे, रिप्लाय येऊ द्यात. चला, रेडीचा रिप्लाय येऊ द्यात. येस सर, वी आर रेडी. जेणेकरून मला समजेल की हा तुम्ही रेडी आहात आणि नक्कीच सेशनला एक वेगळं स्वरूप आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. आता कंक्लुजनची संख्या आपण वाढवणार आहोत, ठीक आहे ना. कंक्लुजनची संख्या आपण वाढवली आहे, कारण आता किती जण परफेक्ट उत्तर देतात. ओनली 1 फॉलोज, 2 फॉलोज असं काही नसणार आहे. ऑप्शन चेंज झालेले आहेत आपले आता, ठीक आहे. ऑप्शन चेंज आहेत. ऑप्शन व्यवस्थितरित्या आता काय करायचंय, समजून घ्यायचं आणि मग उत्तर द्यायचं, ठीक आहे. ऑप्शन चेंज आहेत आणि प्रॅक्टिस क्वेश्चन जेवढे आहेत ते सगळे इंग्लिश मध्ये आहेत. आपण यापूर्वी जे सराव केला तो आपण मराठी इंग्लिश दोन्ही मध्ये ठेवलेला. आता तुम्हाला मी पूर्ण क्लिअरली मेन्शन करून दिलंय, नोट देखील दिले. इंग्लिश मध्ये सगळे क्वेश्चन आहेत, नंबर ऑफ कन्क्लुजन्स वाढवलेले आहेत, त्यावर प्रॅक्टिस करणार आहोत. चला मग लवकरात लवकर प्रत्येक प्रश्नाचा रिप्लाय द्यायचा आहे. कृष्णा पवार, विशाल पाटील जोडले गेलेत, सर्वांनी रिप्लाय द्यायचा आहे, ठीक आहे. चला, क्वेश्चन बी उत्तर या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे. ऑप्शन बी. ऑप्शन मध्ये बघा, एबीसीडी पैकी एक ऑप्शन तुम्ही सांगायचंय, कुठला या ठिकाणी ऑप्शन येणार आहे. लवकरात लवकर रिप्लाय द्यायचे. ऑप्शन बी कन्फर्म वाटत नाही, मला नाही वाटत आहे. ऑप्शन बी उत्तर असेल, मला वाटत नाहीये. मला वाटते कॉपी पेस्ट करताय का? कॉपी पेस्ट करत असेल तर मी डिसेबल ग्रुप चार्ट करेल, ठीक आहे ना. बघा, मला प्रत्येकाचा रिप्लाय व्यवस्थित आला पाहिजे. कारण जर तुम्ही एकाने दिलं बी तर तुम्ही देत असाल तर मग मी डिसेबल ग्रुप चॅट करेल, जेणेकरून तुम्ही कुठल्याही विद्यार्थ्याचे कमेंट्स बघू शकत नाही. मी ग्रुप चॅट ऑन ठेवतोय कारण बाकी विद्यार्थ्यांना कंपॅरिझन दिसावे, बाकी विद्यार्थ्यांना कोण काय बोलतंय ते देखील दिसावं आणि समोरचं काय उत्तर देतंय, आपण किती वेळामध्ये देतोय, समोरचा किती फास्ट रिप्लाय देतोय हे समजावं, म्हणून मी ग्रुप चॅट ऑन ठेवतोय. मग जर तुम्ही असं करत असाल तर मी ग्रुप चॅट डिसेबल करेल. बघा, शिवम सर करतात, दीपक सर करतात, मला माहिती आहे. शिवम सर, दीपक सर ग्रुप चॅट डिसेबल करून ठेवतात. मी करत नाही का? कारण मला असं वाटतं माझ्या स्टुडंट सोबत कंपॅरिझन झाली पाहिजे. एक विद्यार्थी दुसऱ्या सोबत कंपॅरिझन केला पाहिजे, तो किती फास्ट रिप्लाय देतोय. परंतु जर तुम्ही कॉपी पेस्ट केलं तर मी देखील डिसेबल करेल, ठीक आहे. C1 डेफिनेटली रॉंग आहे. C2, C3 फॉलो, उत्तर सी येते. चला, काय करायचं होतं बघा, नो न्यूजपेपर इज मॅगझिन. कुठलाही न्यूजपेपर काही नाहीये, मॅगझिन नाहीये, ठीक आहे ना. आणि त्यानंतर काय दिलंय, नॉट अ सिंगल. नॉट अ सिंगल म्हणजेच काय, एकही नाही. एकही नाही म्हणजेच काय, नो मॅगझिन इज बुक. नो मॅगझिन इज बुक. काय करायचंय, मॅगझिन आणि बुकचा नोचा रिलेशन द्यायचंय. नॉट अ सिंगल. नॉट अ सिंगल म्हणजेच काय, नो. नॉट अ सिंगल म्हणजे नो, कम्प्लीट. एक पण नाहीये म्हणजेच काय, बुक, ठीक आहे ना. एव्हरी बुक. एव्हरी बुक म्हणजे काय, एव्हरी म्हणजे प्रत्येक ना.
प्रत्येक बुक ना म्हणजेच काय होईल, ऑल बुक इज स्टोरी, हे तुम्हाला या ठिकाणी समजायचं होतं. ऑल बुक इज स्टोरी ही डायग्राम होती, आणि जर तुम्ही डायग्राम चुकीची बनवली असेल तर उत्तर डेफिनेटली चूक ठरणार आहे. आता काय दिले बघा, सम स्टोरीज विच आर बुक्स आर न्यूज पेपर ॲज वेल. जे स्टोरी जे बुक आहे म्हणजे हा वाला पार्ट न्यूज पेपर देखील आहे का? नाही ना. नाही ना, म्हणजेच काय उत्तर डाऊटफुल आहे, त्यांच्याबद्दल माहितीच नाहीये. माहितीच नाहीये म्हणजे डाऊटफुल आहे. नो न्यूजपेपर इज बुक. न्यूजपेपर आणि बुक यांच्याबद्दल माहिती आहे का मला सांगा? यांच्याबद्दल माहिती आहे का? नो न्यूजपेपर इज बुक. न्यूजपेपर आणि बुक यांच्याबद्दल देखील माहिती नाहीये, म्हणजेच उत्तर अगेन काय येणार आहे? सीएनडी येणार आहे. अगेन सीएनडी येणार आहे मित्रांनो, अगेन सीएनडी उत्तर येणार आहे. सम स्टोरीज आर नॉट मॅगझिन. सम स्टोरीज आर नॉट मॅगझिन उत्तर येणार आहे ओनली वन. ओनली सी थ्री फॉलोज. ओनली सी थ्री फॉलोज, कारण स्टोरीजचा जो भाग कशामध्ये गेलाय? बुक मध्ये गेलाय. सम स्टोरीज आहेत ना, हे सम स्टोरीज आहेत. हे काय आहेत? सम स्टोरीज आर नॉट मॅगझिन. डेफिनेटली ट्रू मिळेल. उत्तर येईल ओनली सी थ्री फॉलोज. दॅट इज ऑप्शन ए. दॅट इज ऑप्शन ए. कुठल्याही विद्यार्थ्याने बरोबर उत्तर दिलं नव्हता. अक्षता मॅम म्हणतात मी हाच डायग्राम बनवला होता. गुड जॉब अक्षता मॅम. ठीक आहे ना. डायग्राम काही जणांची चुकली असेल, नॉट अ सिंगल मुले आणि एव्हरी मुले. तर लक्षात ठेवा, हे शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे. ठीक आहे. क्लिअर. डेफिनेटली क्लिअर झाला असेल आणि काहीतरी नवीन तुम्हाला शिकायला मिळालं असेल. काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल. रिप्लाय या ठिकाणी द्यायचे. लवकर रिप्लाय करा. अतुल, अक्षता, वृषभ, कृष्णा, मोहित, अनिल, शुभम, तुषार, नेहा, निखिल, जयेश, संदीप, अनिल, श्रद्धा, एवढे विद्यार्थी 14 ते 15 विद्यार्थी ऑनलाईन आहेत आणि रिप्लाय दोघे तिघे करतायत. कसं चालेल सांगा मला? कन्फ्युजन झालं होतं? क्लिअर आहे? कन्फर्म क्लिअर असेल तर पुढे जाऊयात. प्रश्न इम्पॉर्टंट नाहीये, कॉन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे. कॉन्सेप्ट क्लिअर करून पुढे गेलो तर पुढे फायदा होईल. लवकर सांगा. क्लिअर? प्रत्येकाला क्लिअर आहे? लवकर सांगा जरा. डेफिनेटली क्लिअर आहे का मला सांगा? लवकर सांगायचंय. क्लिअर आहे का? कन्फर्म प्रत्येक विद्यार्थ्याला क्लिअर आहे का? जो कन्फ्युजन होता तुमच्यामध्ये तो क्लिअर झाला असेल. येस येस येस, क्लिअर क्लिअर क्लिअर, गुड जॉब. चला बघा, चुकी अजूनही होती. प्रॅक्टिस करायला सुरुवात केली तरी चुकी होती. अ फ्यू याच्यामध्ये चुकी करू नका. ए फ्यू म्हणजेच काय? काही. सम. सम थोडे बोलायचं म्हणजेच काय? सम. ठीक आहे ना. त्यामध्ये वेगळी डायग्राम बनवू नका. अ फ्यू म्हणजे काय? सम. सम पॅरट्स आर नॉट पिजन्स. ऑल पिजन्स आर व्हाईट. नो व्हाईट इज ग्रीन. लवकरात लवकर प्रश्नाचं उत्तर द्यायचे आणि ही प्रॅक्टिस खूप महत्वाची ठरेल. आपल्याकडे अजून अर्धा तास आहे. आपण भरपूर प्रॅक्टिस करणार आहोत. 25 क्वेश्चन्स आपल्याकडे आहेत, तर त्यांची प्रॅक्टिस आपण नक्कीच करणार आहोत. प्रत्येकाने फास्ट रिप्लाय दिला तर मजा येणार आहे. डायग्राम व्यवस्थित जर तुम्ही ड्रॉ केली तर डेफिनेटली डायग्राम परफेक्ट असेल तर उत्तर देखील परफेक्ट तुम्ही शोधू शकता. डायग्राम मध्ये जर मिस्टेक झाली तर उत्तर चुकणार हे मात्र नक्की. वेळ लागेल तो घ्या, परंतु उत्तर तुम्ही बरोबर द्यायचंय. ठीक आहे. वेळ लागला चालेल, काही हरकत नाहीये. वेळ लागला चालेल, परंतु उत्तर मात्र आला पाहिजे. जयेश, व्हॉइस क्लिअर आहे? बाकी विद्यार्थ्यांना व्हॉइस क्लिअर येतोय ना? काही अडचण नाहीये ना व्हॉइस मध्ये? आजच्या सेशन मध्ये कुठलाही व्हॉइस प्रॉब्लेम आला नाहीये ना? साऊंड इश्यू तर नाहीये कोणाला? क्लिअर आहे सर्व काही? जय सर, आपण आपल्या एंडने बघून घ्या, कारण बाकी सर्व स्टुडंट्सला माझ्या क्लिअरली व्हॉइस पोहोचतोय. क्लिअरली व्हॉइस पोहोचते, त्यामुळे आपण बघून घ्या. कुठल्याही विद्यार्थ्याला व्हॉइस इश्यू नाहीये त्या ठिकाणी. ऑप्शन सी या ठिकाणी उत्तर येते. अजूनही रिप्लाय वेगवेगळे येतात. कृष्णा ए म्हणताय, शुभम बी म्हणताय,
ऋषभ सी म्हणते, नेहा डी. एका पाठोपाठ एक रिप्लाय आले, 4 रिप्लाय आले आणि 4ही डिफरंट. आता तुमच्यासाठी एक नवीन ऑप्शन ऍड करतो मी, है ना, नवीन ऑप्शन ऍड करतोय, वन ऑफ दिस, वन ऑफ दिस, है ना. म्हणजे हा सिलेक्ट केला तर या चौघांपैकी एक कुठला तरी असेल. हा सिलेक्ट करू का? हाच सिलेक्ट करावं लागेल मला, तर हाच उत्तर द्यावं लागेल, कारण वन ऑफ दिस दिलं तर एक उत्तर तर मिळेलच. ठीक आहे ना. ABCD चारच्या चारही उत्तर जर दिले तर वन ऑफ दिसच म्हणावं लागेल ना, कारण कन्फर्म एक तर येणार आहे, कुठला तरी एक येणार आहे, एवढं तर नक्की. अच्छा चला बघूयात, सॉल्व्ह करूयात. बघा काय दिलंय ते समजून घ्या. सम पॅरेट्स आर नॉट पिजन, म्हणजेच या ठिकाणी सम पॅरेट, पॅरेटचा काही भाग काय नाहीये, पिजन नाहीये, हे पॅरेट आहे. ठीक आहे, काय नाहीये, पिजन्स. ऑल पिजन्स आर व्हाईट, सर्व पिजन्स काय आहेत, व्हाईट आहेत. आणि नो व्हाईट इज ग्रीन, कुठलाही व्हाईट काय नाहीये, ग्रीन नाहीये. डायग्राम ही होती. आता विचारलंय आपल्याला, काय दिलंय, नो ग्रीन इज पिजन, ग्रीन कुठलाही पिजन नाहीये. जर ग्रीन आणि व्हाईटचा नोचा रिलेशन आहे तर इनर पार्ट सोबत देखील नोचा रिलेशन असेल. डेफिनेटली डेफिनेटली पहिला तर फॉलो होणार आहे, नो ग्रीन इज पिजन, डेफिनेटली ट्रू आहे. नो पॅरट इज ग्रीन. आता पॅरेट आणि ग्रीन, पॅरेट आणि ग्रीन बद्दल जर आपण बघितलं तर पॅरेट आणि ग्रीन कनेक्टेड आहेत का, मला सांगा जरा. नाही आहेत ना. म्हणजेच काय होणार आहे या ठिकाणी, उत्तर काय येणार आहे, हे वाला डाऊटफुल असणार आहे, सेकंड वाला तर डाऊटफुल असणार आहे, सेकंड वाला डाऊटफुल असणार आहे. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी बी उत्तर दिलेलं आणि हे सी आणि डी उत्तर दिलेलं, हे तर ऑटोमॅटिकली काय होणार आहेत, कॅन्सल होणार आहेत. सम पिजन्स आर नॉट पॅरट, सम पिजन्स आर नॉट पॅरट, पिजन्सचा काही भाग पॅरट नाहीये, याबद्दल माहिती आहे का, डाऊटफुल उत्तर येणार आहे. हे देखील काय येणार आहे, डाऊटफुल उत्तर येणार आहे. उत्तर येणार आहे ओनली C1 फॉलोज ए. ज्यांनी ज्यांनी उत्तर दिलंय डेफिनेटली ट्रू आहे ते, बाकी सर्व विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा चुकी केलेली आहे. ए उत्तर मला बघायचंय कोणी कोणी दिलेलं आहे. ए उत्तर दिलेलं अनिल कट्टरवाड आणि निखिल निमजे आणि कृष्णा पवार, या विद्यार्थ्यांनी तिघांनी या प्रश्नाचं उत्तर परफेक्ट दिलेलं. बाकी विद्यार्थी या ठिकाणी पुन्हा एकदा चुकी करतायत. कृष्णा पवार तुम्ही देखील बरोबर उत्तर दिलेलं आहे. थर्ड डाऊटफुल आहे, डेफिनेटली रॉंग नाहीये, डाऊटफुल आहे, कारण पॅरोटचा काही भाग पिजन नाहीये, एवढं माहिती आहे. समजा तुम्हाला जर मी एक्झाम्पल दिला, मुंबईचा काही भाग पुणे नाहीये, पण जर तुम्हाला कोणी विचारला पुण्याचा काही भाग मुंबई नाहीये, तर तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला एवढंच माहिती आहे ना, मुंबईचा थोडासा भाग पुणे नाहीये, पण पुणे आणि मुंबई याच्याबद्दल माहिती माझ्याकडे जर नाहीये तर ते डेफिनेटली रॉंग देखील मी बोलणार नाही, डेफिनेटली राईट देखील मिळणार बोलणार नाही. म्हणजेच काय, त्याच्याबद्दल जर माझ्याकडे माहितीच नाहीये, माझ्याकडे जर माहितीच नाहीये, मुंबई पुणे, मुंबईचा काही भाग पुणे नाहीये एवढा माहितीये, पण पुण्याचा भाग मुंबई नाहीये, याबद्दल जर कोणी मला माहिती दिली नाही तर मी का सांगावं. उत्तर काय देणार आहे, डाऊटफुल. क्लिअर, ऑल क्लिअर असेल तर एकदा थम्सअप रिप्लाय द्या, जेणेकरून मला समजेल माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याला आता क्लिअर झालंय. आणि हीच प्रॅक्टिस आपण शेवटपर्यंत ठेवणार आहोत, जेणेकरून बघा पुढे चुकी होणार नाही. गुड जॉब, क्लिअर. ठीक आहे, अजून ही चुकी होते तर मित्रांनो थोडस समजून घ्या. मी तुम्हाला सांगितलंय रिअल टाइम लाईफशी काय करायचंय, रिअल लाईफशी तुम्ही एक्झाम्पलला जोडा आणि प्रश्नांची उत्तरं शोधा. कोणाशी रिलेशन लावा, फॅमिली सोबत लावा, स्टेट सोबत लावा, कंट्री सोबत लावा, फ्रेंड्स सोबत लावा, ठीक आहे, काही करा, परंतु सिलॉक्स रिअल टाइम ज्या वेळेस प्रॅक्टिस करू त्याच वेळेस क्लिअर होतोय. नाहीतर जे जे भले भले शिकवून गेले, आम्ही शिकवलं, विद्यार्थी तोपर्यंत काय करतात, येस क्लिअर 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 म्हणतायत, काही दिवसांनी विचारा पुन्हा साफ, कारण ते फोकस करतात फक्त एक्झाम्पलवर. एक्झाम्पलवर फक्त फोकस करू नका, कॉन्सेप्टवर फोकस करा. आणि रिअल टाइमशी जर तुम्ही जोडलं, याला आपल्या लाईफ सोबत जर जोडलं तर नक्कीच सिलॉजिझम दुसरं काही नाही, न्याय निगमन आहे. फक्त प्रूफ असेल तर तुम्ही त्याला ठोस निर्णय द्या, जर प्रूफ नाहीये उत्तर सांगा डाऊटफुल आहे, माझ्याकडे इन्फॉर्मेशन नाहीये, कधीच चुकी होणार नाही, एवढं तर मी नक्की हक्काने तुम्हाला सांगू शकतो. चला पुढचा प्रश्न. सम अवर्स आर मिनिट, ऑल क्लॉक आर मिनिट, नो मिनिट इज सेकंड. पॉसिबिलिटी साठी मी रूल वेगळे सांगितले नाहीये. जर तुमच्याकडे सीएनडी डाऊटफुल असेल आणि सीएनडी सोबत पॉसिबिलिटी जर जोडलं असेल तर डेफिनेटली ट्रू होतं.
आणि डेफिनेट रिलेशन असेल आणि त्याच्यासोबत जर पॉसिबिलिटी जोडले तर चुकीचं उत्तर त्या ठिकाणी ते ठरलं जातं. हे नेहमी लक्षात ठेवा, पॉसिबिलिटी मध्ये काही चुकी होणार नाही. लवकर रिप्लाय द्यायचंय. लवकर रिप्लाय द्यायचंय. बघा टाइम मी तुम्हाला देतोय, तुमचा टाइम घ्या, काही हरकत नाही, परंतु उत्तर आलं पाहिजे. प्रयत्न करायचे, प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह करायचा. ठीक आहे, नक्कीच मजा येईल. ज्यावेळेस तुम्हाला यायला सुरुवात होईल ना, तर एवढा कॉन्फिडन्स वाढेल ना की येस मला येतंय, आणि हा कॉन्फिडन्स तुम्हाला नक्कीच सिलेक्शनवर पोहोचून सोडेल. कारण कॉन्फिडन्स येणं खूप महत्वाचं असतं. ठीक आहे. आणि सिलॉक्स असं टॉपिक आहे ज्याची प्रॅक्टिस तुम्ही करत राहिलं तर तुम्हाला तो क्लिअर राहील. परंतु जर तुम्ही कॉन्सेप्ट समजून जर रिअल टाइम लाईफशी जर तुम्ही रिलेट केलं तर नक्कीच आयुष्यभरासाठी लक्षात राहील. बी अँड आयदर ए ऑर सी उत्तर येते. ओके, बी, ऑप्शन बी या ठिकाणी म्हणतायत. ऑप्शन बी उत्तर या ठिकाणी देत आहेत. चला, काय उत्तर येणार आहे आपण समजून घेऊयात. सम आवर्स आर मिनिट. सम आवर्स आर मिनिट. सम आवर्स आर मिनिट. ठीक आहे. ऑल क्लॉक्स आर मिनिट म्हणजे क्लॉक सगळे आतमध्ये असणार आहेत. ऑल क्लॉक्स आर मिनिट. नो मिनिट इज सेकंड. कुठलाही मिनिट काय नाहीये, सेकंड नाहीये. तर हा आपले काय होता, डायग्राम जो बनणार होता तो बनला. सम आवर्स आर क्लॉक. सम आवर्स क्लॉक दिसते का आपल्याला? सम आवर्स आर क्लॉक माहिती नाहीये ना, डाऊटफुल ठरणार आहे. सी एन डी उत्तर आलं. नो आवर इज क्लॉक देखील काय ठरेल? सी एन डी ठरेल, कारण दोघांपैकी माहिती नाहीये. जर तुम्ही बघितलं तर आवर, आवर, क्लॉक्स, क्लॉक, सब्जेक्ट प्रेडिकेट सेम, दोन्ही उदाहरणे डाऊटफुल आली. सब्जेक्ट प्रेडिकेट सेम, दोन कंडिशन मॅच झाले. तिसरी कंडिशन असते एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. म्हणजेच काय, यांच्यामध्ये आयदर ऑर तर डेफिनेटली लागणारच आहे. आयदर ऑर लागणार आहेच आहे, त्याबद्दल काही अडचण नाहीये. ठीक आहे. आता पुढे बघूयात काय होणार आहे. ऑल सेकंड बिंग क्लॉक इज अ पॉसिबिलिटी. सर्व सेकंड क्लॉक होण्याची शक्यता आहे का? सेकंड आणि क्लॉक डेफिनेटली नो रिलेशन मिळणार आहे. डेफिनेटली रॉंग येणार आहे. उत्तर काय येणार आहे? ऑप्शन बी, आयदर C1 और C3 फॉलोज. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. ऑप्शन बी करेक्ट उत्तर आहे. कारण सर्व सेकंड कधीच क्लॉक होऊ शकत नाही, कारण सेकंड आणि मिनिटचं जर नोचं रिलेशन आहे. जर बाहेरून नोचं रिलेशन येत आहे तर आतील पार्ट सोबत देखील काय येणार आहे? नोचं रिलेशन. तर डेफिनेटली सेकंड आणि क्लॉक मध्ये नोचं रिलेशन येणार आहे. तर सेकंड क्लॉक मध्ये ऑल बनणं कधीच शक्य नाही. डेफिनेटली रॉंग आहे. उत्तर येणार आहे आयदर 1 और 3 फॉलोज, म्हणजे C1 C3 फॉलोज डेफिनेटली उत्तर येणार आहे. ठीक आहे. कंक्लुजन 1 आणि कंक्लुजन 3 फॉलोज. डायग्राम चुकली तर उत्तर चुकणार, एवढं मात्र नक्की. क्लिअर? हा प्रश्न देखील क्लिअर झाला असेल. आयदर ऑर का सिलेक्ट केला? ठीक आहे. तर असेच प्रश्नांची प्रॅक्टिस तुम्हाला महत्वाची ठरणार आहे आणि नक्कीच मजा येईल जर तुम्ही प्रॅक्टिस अशाच प्रकारे करत राहिलात तर. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर आहे. सम बॅट्स आर बॉल, नो बॉल इज अ विकेट. ही स्टेटमेंट आहे आणि कंक्लुजन मध्ये विचारलंय सम विकेट आर नॉट बॅट, ऑल विकेट्स बिंग बॅट इज अ पॉसिबिलिटी. बघूयात किती जण आता परफेक्ट उत्तर देत आहेत. लवकर रिप्लाय द्यायचंय. नेक्स्ट क्वेश्चन दिसतंय, प्रत्येकाने उत्तर द्यायचं जेणेकरून बघा क्लिअर होईल की काय या ठिकाणी होणार आहे. ऑप्शन डी या ठिकाणी उत्तर मिळते. ऑप्शन डी, गुड. ऑप्शन डी उत्तर यायला सुरुवात झालेली आहे. सर्वांचं उत्तर येते ऑप्शन डी. एक कॉमन उत्तर येते. प्रॅक्टिस करा, जास्तीत जास्त या ठिकाणी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे, तरच उत्तर या ठिकाणी
सेम येईल. ए सोबत देखील काही जण जात आहेत, डी सोबत देखील जात आहेत. आता काय होणार आहे ते समजून घ्या. सम बॅट आर बॉल आहे, तर याच्यामध्ये सम बॅट आर बॉल. पुन्हा एक छोटीशी चुकी या ठिकाणी करताना दिसत आहेत विद्यार्थी. सम बॅट्स आर बॉल, नो बॉल इज विकेट. नो बॉल इज विकेट. आपल्याला विचारलंय सम विकेट्स आर नॉट बॅट. विकेटचा काही भाग बॅट नाहीये. विकेट्स पासून बॅटचं रिलेशन आपल्याला माहिती नाहीये. रिलेशन येणार आहे डाऊटफुल. ऑल विकेट्स बिंग बॅट्स इज अ पॉसिबिलिटी. याला आपण खेचताना इकडे याचं बघा रिलेशन कसं बनणार होतं. डेफिनेटली ट्रू मिळणार आहे हे. त्यामुळे उत्तर येणार आहे ओनली टू फॉलोज ऑप्शन बी. का ते समजून घ्या. जर तुम्ही या ठिकाणी बघितलं सर्व विकेट बॅट होण्याची शक्यता आहे. विकेट बॉल सोबत नोचा रिलेशन बनवते ना, तर विकेट बॅट सोबत नोचा रिलेशन असं बनवू शकतो. आणि विकेटला जर मी इकडे खेचत आणलं तर विकेट येऊ शकतो ना. आणि स्टेटमेंटवर काही फरक पडला का नाही. विकेट कशामध्ये गेला, बॅट मध्ये. आणि बॉल आणि विकेटचा नोचा रिलेशन देखील दाखवतंय. सम बॅट्स आर बॉल देखील दाखवतंय. म्हणजे स्टेटमेंटवर फरक पडत नाही. म्हणजेच काय, ऑल विकेट जे आहेत ते बॅट होण्याची शक्यता डेफिनेटली काय ठरणार आहे, ट्रू ठरणार आहे. उत्तर येणार आहे ऑप्शन बी. ओनली कंक्लुजन टू फॉलोज. आणि दोघांपैकी एक तर नक्कीच सत्य ठरणार होतं हे समजून घ्यायचं होतं. आणि या प्रश्नाचं उत्तर एकानेही बरोबर दिलं नाहीये. ए आणि डी बिलकुल चुकीचं उत्तर आहे. ऑप्शन बी या ठिकाणी परफेक्ट उत्तर होतं. ऑप्शन बी ओनली टू फॉलोज. बघा अजूनही चुकी का होते मला हेच समजत नाही. का अशी चुकी होतीये. आणि बाकीचे तर कॉन्फिडंट नाहीत या ठिकाणी, नाहीच आहेत. कारण उत्तरच देत नाहीयेत. उत्तर द्यायचंच डायरेक्ट सोडून दिलं या ठिकाणी. तर विद्यार्थ्यांनो बघा रिप्लाय द्यायचंय. प्रत्येकाचा रिप्लाय या ठिकाणी गरजेचा आहे. क्लिअर आहे हा प्रश्न. चला नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे 15 नंबरचा क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर आहे. उत्तर द्यायचंय. 15 नंबर क्वेश्चनचा आन्सर तुम्ही द्यायचा या ठिकाणी लवकर. लवकर रिप्लाय द्या. चला. सम बॉईज आर गर्ल्स. काही बॉईज काय आहेत, गर्ल्स आहेत. सम बॉईज आर गर्ल्स, सम गर्ल्स आर वुमेन, ऑल वुमेन आर मेन. डायग्राम ये आहे. डायग्राम वरून आपल्याला उत्तर द्यायचं. सम मेन आर गर्ल डेफिनेटली दिसतंय. काही मेन काय आहेत, गर्ल आहेत. तर हे पर्याय बरोबर आहे. ऑल बॉय बिंग मेन इज अ पॉसिबिलिटी. बॉयला इकडे खेचताना काही फरक पडणार आहे का, नाही पडणार आहे. म्हणजे हे देखील काय होणार आहे, फॉलो होणार आहे. उत्तर येणार आहे बोथ 1 and 2 फॉलोज. डेफिनेटली डी उत्तर या ठिकाणी परफेक्ट आहे. आणि आता मात्र डी या ठिकाणी बरोबर उत्तर आलंय. ठीक आहे ना. डी उत्तर परफेक्ट आहे हे मात्र नक्की. इझी होतं ना हे. अच्छा इझी होतं. ठीक आहे. येस सर हे इझी होतं. ऑप्शन डी परफेक्ट उत्तर आहे. तुषार भोये काय म्हणतात, बेसिक सांगा सर थोडा. बेसिक पासूनच तुषार भोये बघतोय. लास्ट सेशनला तुम्ही प्रेझेंट नव्हतात का, मला सांगा. लास्ट सेशनला प्रेझेंट होता की नाही. नव्हते ना. मग त्यामुळे थोडीशी चुकी होणार. कारण सिलॉक्सचा बेसिक शिकवायलाच मला या ठिकाणी 1 पाऊण तास त्यामध्येच आपला गेला होता. ठीक आहे. बघा डायग्राम कशी ड्रॉ करतात समजून घ्या. सम डायग्राम अशी करतात. ऑल ची डायग्राम अशा प्रकारे होते. सम नॉट ची डायग्राम अशा प्रकारे बनते. सम नॉट. आणि नो ची डायग्राम अशा प्रकारे बनते. ठीक आहे. बेसिक सांगतोय बघा. ज्या ज्या वेळेस तुम्हाला सम मेन आर गर्ल विचारलं गेलंय तर तुम्हाला मेन आणि गर्ल, मेन हा सब्जेक्ट असतोय आणि गर्ल्स हा प्रेडिकेट असतोय. तर या सब्जेक्ट आणि प्रेडिकेट मध्ये समचा रिलेशन दिसायला हवा होता. तर मेन आणि गर्ल मध्ये सम दिसतंय ना, म्हणून हे डेफिनेटली आपण ट्रू मानलं. ठीक आहे ना. आणि मेन आणि गर्ल जर वेगवेगळं असतं, समजा इकडे मेन असतं, मेन इकडे असतं आणि गर्ल इकडे असते, तर याच्याबद्दल तुम्ही सम वाला चुकीचं मानायचं नाहीये. त्याला आपण उत्तर देतोय कॅनॉट बी डिटरमाइंड. म्हणजे डज नॉट फॉलो तर येते पण डेफिनेटली रॉंग नाहीये. कारण याच्याबद्दल माहिती नाहीये. हे लक्षात ठेवा तुषारजी. ऑल बॉय बिंग मेन इज अ पॉसिबिलिटी. बॉय इकडे आहे, इथे बॉय आहे आणि मेन इकडे आहे. बघा यांच्यामध्ये रिलेशन आहे का, दाखवलं की नाही. रिलेशन कसं असणार आहे, डाऊटफुल असणार आहे. कारण माझ्याकडे माहिती नाहीये. आणि डाऊटफुल सोबत जर पॉसिबिलिटी दिला, लक्षात ठेवा बेसिक सांगतोय, सीएनडी प्लस पॉसिबिलिटी जर तुम्हाला दिलं तर डेफिनेटली ट्रू येणार आहे.
आणि डेफिनेट सोबत पॉसिबिलिटी जर दिलं तर डेफिनेटली फॉल्स येणार आहे. हे बघा, ऑल बॉय मेन, बॉय आणि मेन बद्दल माहिती नाहीये माझ्याकडे. जर माहिती नाही म्हणजे तो रिलेशन कसं असणार आहे, त्याच्यामध्ये डाऊटफुल रिलेशन मिळेल मला. कारण माझ्याकडे क्लिअरली माहिती नाही तर मी सांगेल डाऊटफुल आहे, आणि डाऊटफुल सोबत पॉसिबिलिटी जोडली तर ती ट्रू होते. म्हणून दुसरा देखील आपण ट्रू मानतोय. म्हणून उत्तर काय सिलेक्ट केलं, बोथ 1 and 2. बेसिक मला वाटतं हे क्लिअर झालं असेल. बेसिक क्लिअर झालं असेल. क्लिअर आहे ना एवढं? ठीक आहे, एवढं क्लिअर झालं असेल प्रत्येकाला. चला पुढचा प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर. ऑल फोल्डर्स आर बुक्स, सम बुक्स आर फाइल्स. All files being folder is a possibility. All beings being folder is files is a possibility. दोन गोष्टी या ठिकाणी चेक करायचे तुम्हाला. दोन्ही पॉसिबिलिटी आहेत आणि रूल लक्षात ठेवा. सीएनडी प्लस पॉसिबिलिटी ट्रू होतं, डेफिनेट प्लस पॉसिबिलिटी फॉल्स होतं. दोन्ही पॉसिबिलिटी चेक करायचे. ऑल फोल्डर काय आहेत, बुक आहेत. ऑल फोल्डर काय आहेत, बुक. सम बुक्स काय आहेत, फाइल्स. इथे फोल्डर आहे, इकडे फाईल आहे. पॉझिटिव्ह रिलेशन दिलेलं आहे. ऑल फाइल्स बिंग फोल्डर इज अ पॉसिबिलिटी. फाइल्स आणि फोल्डर बद्दल माहिती आहे का आपल्याकडे? माहिती नाहीये, म्हणजेच यांच्याबद्दल रिलेशन दिलेलं नाहीये. तर ते रिलेशन कसं असणार आहे, डाऊटफुल रिलेशन. आणि डाऊटफुल रिलेशन सोबत पॉसिबिलिटी नेहमी काय असणार आहे, ट्रू असणार आहे. आता दिलंय ऑल बुक्स बिंग फाईल इज अ पॉसिबिलिटी. बुक्स आणि फाईलचं रिलेशन काय आहे, सम. आणि आपल्याला विचारलंय काय, ऑल. ऑल बद्दल माहिती आहे का? नाही. रिलेशन कसं असणार आहे, डाऊटफुल. डाऊटफुल सोबत काय जोडलंय, पॉसिबिलिटी. काय उत्तर येणार आहे, बोथ कंक्लुजन 1 and 2 फॉलोज. किती जणांनी उत्तर दिले बघू द्यात. ऑप्शन सी उत्तर नाही येणार आहे, ऑप्शन डी उत्तर या ठिकाणी येणार आहे. दोन्हीच्या दोन्ही फॉलो होतात. कृष्णा पवार सर, नेहमी लक्षात ठेवा, ज्या ज्या वेळेस तुम्हाला पॉसिबिलिटी विचारलं जातं त्यासोबत पॉसिबिलिटीवर कधीही आयदर ऑर उत्तर नसतं. आयदर ऑर उत्तर पॉसिबिलिटीवर कधीच लागत नाही. जे डेफिनेट केसेस विचारले जातात त्यावर आयदर ऑर येतं. कारण आयदर ऑर म्हणजेच एक आपापसात काय असतं, एक पॉसिबिलिटी असते. आणि पॉसिबिलिटीवर पॉसिबिलिटी कधी लागत नसते. ते नेहमी कन्सेप्ट लक्षात ठेवा. पॉसिबिलिटीवर कधी पॉसिबिलिटी लागत नाही. ठीक आहे ना? तर पॉसिबिलिटी एकतर ट्रू येईल किंवा फॉल्स येईल. त्यामुळे आयदर ऑर कधीच लागत नाही. कारण ट्रू फॉल्स वर कधीच आयदर ऑर लागत नाही. आयदर ऑर फक्त सीएनडी केसेसवर लागतं. डाऊटफुल केसेस ज्या असतात, डाऊटफुल केसेसवर आयदर ऑर लागतं. आणि पॉसिबिलिटी कधीच डाऊटफुल नसते. ठीक आहे, हे एकदम फिक्स करा डोक्यामध्ये. सर दुसरा कंक्लुजन परत सांगू. अच्छा बघा, दुसरा कंक्लुजन सांगते, ऑल बुक्स बिंग फाईल इज अ पॉसिबिलिटी. ऑल बुक्स बिंग फाईल इज अ पॉसिबिलिटी. बुक्सचा काही भाग काय आहे, फाईल मध्ये. काही भाग फाईल मध्ये आहे. सम डेफिनेट आहे. इथे तुम्हाला रिलेशन, डेफिनेट रिलेशन काय मिळालं, डेफिनेट रिलेशन मिळालं सम वाला. परंतु आपल्याला विचारलंय काय, ऑल बद्दल. आणि ऑल बद्दल माहिती आहे का? नाही ना. ऑल बुक्स फाईल असं तर दिसत नाहीये ना, याच्याबद्दल माहिती नाहीये ना. म्हणजेच काय होईल, ते उत्तर कसं आलं, डाऊटफुल. ते उत्तर कसं आलं, डाऊटफुल. आणि डाऊटफुल सोबत काय जोडलं गेलं, पॉसिबिलिटी. डाऊटफुल प्लस पॉसिबिलिटी काय येईल, डेफिनेटली ट्रू येईल ना. म्हणजेच उत्तर काय येणार आहे, बोथ 1 and 2 फॉलोज. उत्तर येईल बोथ 1 and 2 फॉलोज. क्लिअर झालं श्रद्धा मॅम? गॉट इट? येस, गुड. चला आता पुढच्या प्रश्नावर जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर आहे. सम पिझ्झास आर पास्ता, ऑल पास्तास आर मॅक्रोनीज, सम मॅक्रोनीज आर पेस्ट्रीज. आता उत्तर द्यायचे व्यवस्थितरित्या. आता तरी शेवटला पोहोचलोय आपण, चॅप्टर संपत आलाय. तर आता बघा 10 मिनिटं शेवटचे उरलेत. त्याच्यापैकी 7-8 मिनिटं आपण प्रॅक्टिस करणार आहोत, सेशन संपवणार आहोत. बाकी उरलेले प्रश्न तुम्ही प्रॅक्टिस करणार आहात. परंतु आता मात्र चुकी होता कामा नाही. कारण बघा, जर आपण चॅप्टरच्या शेवटी शेवटी पोहोचलोय आणि तरी देखील चुकी झाली तर मग काय समजावं सांगा. असं करून चालणार नाही. चुकी आता होता कामा नाही. कन्फर्म उत्तर मला परफेक्ट पाहिजे. ठीक आहे, लवकर रिप्लाय द्या. घाई करू नका, काही घाई नाहीये. वेळ आहे तुमच्याकडे, जो टाइम आहे त्याला युटिलाइज करा आणि उत्तर कन्फर्म द्या. कारण अजूनही मला डिफरंट डिफरंट आन्सर्स मिळतात. ए डी मध्ये अजूनही कन्फ्युजन आहे. काही ए म्हणतायत, काही डी म्हणतायत.
कधी कधी तुम्ही असं देखील उत्तर दिलंय, डिफरंट डिफरंट आन्सर दिलाय आणि जो करेक्ट आहे त्यालाच फक्त तुम्ही वगळताय. एक सोबत जास्तीत जास्त विद्यार्थी जात आहेत, एक ऑप्शन ए सोबत जास्त विद्यार्थी जात आहेत. बघूयात काय उत्तर या ठिकाणी असणार आहे. जर तुम्हाला विचारलं काय दिलंय, सम पिझ्झाज आर पास्ता, ऑल पास्ता आर मॅक्रोनीज. ऑल पास्ता कशामध्ये गेला, मॅक्रोनीज. सम मॅक्रोनीज आर पेस्ट्रीज. हे काय आहे, पास्ता आहे. ठीक आहे ना. आता हे डायग्राम पॉझिटिव्ह होती. आपल्याला विचारलंय ऑल पिझ्झाज बिंग मॅक्रोनीज इज अ पॉसिबिलिटी. पिझ्झा इकडे आहे, मॅक्रोनीज इथे आहे. पिझ्झा आणि मॅक्रोनीज मध्ये समचा रिलेशन आहे. आपल्याला विचारलंय ऑल. ऑल डाऊटफुल असेल, डाऊटफुल सोबत पॉसिबिलिटी डेफिनेटली ट्रू ठरेल. आणि ऑल पास्ताज आर पिझ्झा, पास्ता आणि पिझ्झा मध्ये सम दिलंय. सम माहिती आहे, ऑल बद्दल माहिती नाहीये आणि हे डाऊटफुल ठरतंय, म्हणून उत्तर येणार आहे ओनली वन फॉलोज. ओनली वन फॉलोज ऑप्शन ए डेफिनेटली गुड आन्सर असणार आहे, परफेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन ए. कृष्णाजी, जर या सोबत असं विचारलं असताना आपल्याला ऑल पास्ताज बिंग पिझ्झा इज ए पॉसिबिलिटी, तर त्याला आपण ट्रू मानलं असतं. परंतु इथे आपल्याला डेफिनेट रिलेशन विचारलंय, डेफिनेट रिलेशन विचारलंय, कुठलीही पॉसिबिलिटी विचारलेली नाहीये. आणि डेफिनेट रिलेशन विचारलंय तर ते उत्तर येते सीएनडी. सीएनडीच म्हणजे काय, तर डज नॉट फॉलो, म्हणजेच ओनली वन फॉलोज होतं या ठिकाणी. ओनली वन फॉलोज उत्तर असणार आहे. ठीक आहे ना. शेवटला, चॅप्टरच्या शेवटला आपण पोहोचलोय, तर आता चुकी होता कामा नये. ओनली वन फॉलोज डेफिनेट उत्तर आहे. जे ट्रू आहे ते पॉसिबिलिटी नसणार, जे ट्रू आहे ते पॉसिबिलिटी नसणार. जे फॉल्स आहे, डाऊटफुल आहे, डाऊटफुल आहे, जे डाऊटफुल आहे तेच फक्त पॉसिबिलिटी मध्ये येणार. डेफिनेट जे जे आहे ते पॉसिबिलिटी कधीच होत नाही. ठीक आहे ना. जर आपल्याला इथे विचारलं असतं, जर आपल्याला विचारलं असतं सम पिझ्झा बिंग पास्ता इज अ पॉसिबिलिटी, तर सम पिझ्झा आर पास्ता डेफिनेट होता, डेफिनेट होता आणि त्याच्यासोबत पॉसिबिलिटी जोडली असती तर ते चुकीचं ठरलं असतं. ठीक आहे ना. क्लिअर, क्लिअर झालं ना कृष्णा सर. आता तर कुठली अडचण नसेल. बघा कन्फर्म मी तुम्हाला क्लिअरली समजावून सांगितलंय. डेफिनेट रिलेशन, जर सम सोबत समची पॉसिबिलिटी विचारली असते ना तर ते डेफिनेटली रॉंग ठरलं असतं. आता सम सोबत आपल्याला ऑलची पॉसिबिलिटी विचारली तर ते डेफिनेटली ट्रू ठरेल. आणि जर आपल्याला ऑल दिला असता आणि सम विचारला असतं तर डेफिनेटली रॉंग ठरलं असतं, कारण ऑलरेडी ऑल आहे म्हणजे सम तर येईलच ना. समचा रिलेशन डेफिनेट बनला असता आणि डेफिनेट रिलेशन जर असेल तर त्यासोबत पॉसिबिलिटी नेहमी फॉल्स ठरते. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर. आता जे स्टेटमेंट दिलेले आहे त्या स्टेटमेंट नुसार उत्तर काढायचंय आणि 5 कंक्लुजन आहेत. कुठला डेफिनेटली फॉलो होतं हे तुम्हाला या ठिकाणी समजेल आणि कुठला डज नॉट फॉलो होतं हे समजेल. बघा जे 5 दिले त्याच्यापैकी मी तुम्हाला एक्सप्लेनेशन शेवटला देईल, तुम्ही पहिल्यांदा ट्राय करणार आहात. कुठला डज नॉट फॉलो आहे ते फक्त मला सांगा. डज नॉट फॉलो कुठला मिळेल. 5 पैकी 4 फॉलो होणारे मिळतील, एक डज नॉट फॉलो होणारा मिळेल. डज नॉट फॉलो होणारा तुमचा आन्सर असेल. डज नॉट फॉलो होणारा तुमचा आन्सर असेल. तर फॉलो होणारे मला सांगू नका, डज नॉट फॉलो कुठला असेल ते सांगा. 5 पैकी कुठला पर्याय डज नॉट फॉलो होत आहे. 5 पैकी कुठले पर्याय डज नॉट फॉलो होत आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. आणि फास्ट रिप्लाय करा, कारण असे 2-3 प्रश्न आपल्याला बघायचे आहेत आणि उर्वरित प्रश्नांची सर्वांची प्रॅक्टिस तुम्ही करणार आहात. टाइम होत आलेला आहे त्यामुळे लवकरात लवकर रिप्लाय द्यायचा आहे. बघा डायग्राम कशी बनणार आहे. सम जे के, सम जम्मू काश्मीर आर एमपी, ऑल एमपी आर यूपी, नो यूपी इज टीएन, सम तमिळनाडू इज चंदीगड आणि ऑल चंदीगड आर हिमाचल प्रदेश. बघा जम्मू काश्मीरचा काही भाग एमपी मध्ये आहे, सर्व एमपी यूपी मध्ये आहे, कुठला यूपी तमिळनाडू नाहीये, काही तमिळनाडू चंदीगड आहेत आणि सर्व चंदीगड हिमाचल प्रदेश आहेत. तर तुम्हाला शोधायचंय कुठला डज नॉट फॉलो होत आहे. डीड फॉलो होत नाहीये. ओके, डी फॉलो होत नाहीये या ठिकाणी उत्तर येते. डी डज नॉट फॉलो,
डी डज नॉट फॉलो उत्तर येते, डी डज नॉट फॉलो. ओके, बघणार आहोत आपण काय ऍक्च्युअल मध्ये काय उत्तर आहे. सम जेके इज नॉट टीएन, सम जेके इज नॉट टीएन. जर तुम्ही बघितलं जेकेचा जो पार्ट युपी मध्ये गेलाय तो कधीही टीएन होऊ शकत नाही, डेफिनेटली ट्रू. सम एमपी इज नॉट टीएन, एमपी बघा, एमपी आणि टीएन, जर टीएन आणि युपीचं जर बाहेरून नोचा रिलेशन आहे तर आतील भागासोबत देखील नोचा रिलेशन डेफिनेटली बनेल, हे देखील नोचा रिलेशन बनवेल, म्हणजे हे देखील ट्रू आहे. सम नॉट, डेफिनेटली डायरेक्ट रिलेशन मिळालं ना आपल्याला, डायरेक्ट रिलेशन मिळालं म्हणजेच हे ट्रू होत आहे. सम टीएन आर एचपी दिसते, साफ साफ दिसते टीएन चा भाग कशामध्ये आहे, एचपी चा, म्हणजे तिसरा देखील फॉलो होतोय. आता आपल्याला विचारलंय ऑल जेके बिंग टीएन इज अ पॉसिबिलिटी. जर आपण सुरुवातीलाच बघितलं काही जेके टीएन नाहीयेत तर टीएनचा हा भाग कधीही टीएन होणार नाहीये. जेकेचा हा भाग कधीही टीएन होणार नाही, म्हणजे सर्व जेके टीएन होणं शक्य आहे का नाही, डेफिनेट रिलेशन आहे, डेफिनेट रिलेशन सम नॉट आहे आणि त्याच्यासोबत पॉसिबिलिटी जोडली तर काय ठरेल, चुकीचं ठरेल, म्हणजेच हे काय असणार आहे आपलं डज नॉट फॉलो उत्तर असणार आहे, डज नॉट फॉलो वाला. म्हणजे पर्याय डी या ठिकाणी काय येईल, उत्तर येईल. ऑल टीएन बिंग एचपी इज अ पॉसिबिलिटी. टीएन जर सम आहे तर ऑल एचपी टीएन होऊ शकतं ना, म्हणजेच काय सीएनडी प्लस पॉसिबिलिटी ट्रू, म्हणजेच उत्तर काय येणार आहे, ऑप्शन डी डज नॉट फॉलो. गुड जॉब, गुड जॉब, क्लिअर. ऑल ट्रू नाहीये निखिल सर. ओके, ऑल ट्रू नाहीये, फक्त काय येणार आहे, डी डज नॉट फॉलो होते. चला नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन कदाचित हा आपला शेवटचा प्रश्न असेल आजच्या सेशन मधला, आणि यानंतरचे प्रश्न जे उर्वरित प्रश्न आहेत त्याची पीडीएफ तुम्हाला मिळेलच, त्याचं तुम्ही काय करायचे, प्रॅक्टिस करायचे. ठीक आहे, उर्वरित सर्व प्रश्नांची प्रॅक्टिस तुम्ही करायची. आजच्या सेशन मधला हा शेवटचा प्रश्न आपण एक्सप्लेन करूयात. क्लिअर. चला आता बघू किती जण उत्तर देत आहेत. मी डायग्राम हवं तर ड्रॉ करतोय, कारण याच्यामध्ये डायग्राम मध्ये चुकी होता कामा नये. सम मिल्क आर कर्ड, सम मिल्क काय आहेत, कर्ड आहेत. ऑल कर्ड आर घी, म्हणजे सर्व कर्डचा पार्ट कशामध्ये गेलाय, घी मध्ये. नो घी इज खोया, कुठलाही घी काय नाहीये, खोया नाहीये. ऑल पनीर इज खोया, म्हणजे पनीर इथे येईल. आणि सम पनीर इज मलाई, तर पनीरचा भाग काही कशामध्ये गेलाय, मलाई मध्ये. तर मलाई आणि पनीरचा सम पार्ट तर मी दाखवलाच, पण त्यासोबत जर मलाईचा काही भाग पनीर आहे तर खोयाच्या आतमध्ये मलाई न घेण्यामागचं कारण, कारण सर्व मलाई खोया आहे असं आपल्याकडे स्टेटमेंट नाही आहे. त्यामुळे पनीरचा काही भाग जर मलाईमध्ये येते तर खोयाचा काही भाग डेफिनेटली मलाईमध्ये येणार आहे, म्हणजे यांच्यामध्ये ओनली समचा रिलेशन या ठिकाणी होणार आहे आणि हेच दाखवणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता उत्तर काढा, बघू किती जण परफेक्ट उत्तर देतात, बघू त्यात. शेवटचा प्रश्न आहे हा, लवकर रिप्लाय करा. शेवटचा क्वेश्चन आहे, लास्ट क्वेश्चन ऑफ द डे. सिलॉजिझम या ठिकाणी आपण कंप्लीट करणार आहोत. आपला जो ऑड मॅन आउटचा जो सेशन आजचा होणार होता तो आपण नंतर कधीतरी घेऊयात. ठीक आहे, आता येणाऱ्या सेशन्स मध्ये जो टायटल तुम्हाला दिसेल तोच तुम्हाला क्लास मिळेल, याबद्दल निश्चिंत राहा. ठीक आहे, लवकर रिप्लाय करा. लास्ट क्वेश्चन आहे हा, लास्ट क्वेश्चन आहे आजच्या दिवसाचा. सिलॉजिझम ज्यांनी मिस केला असेल एकदा नक्कीच रेकॉर्डेड सेशन्स मधून एकदा नक्कीच हे सेशन बघा, जेणेकरून तुम्हाला सिलॉजिझम परफेक्ट होईल. ठीक आहे, लवकर रिप्लाय करा. ई उत्तर या ठिकाणी येते, ई तुषार भोये ई उत्तर देते. बघू द्या बाकी विद्यार्थ्यांचं काय रिप्लाय येत आहे, कारण थोडासा वेळ तर नक्कीच लागणार आहे, कारण 5च्या 5 कंक्लुजन तुम्हाला चेक करायचे. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत टाइम तर लागणारच आहे. डी डज नॉट फॉलो उत्तर येते, ई डज नॉट फॉलो, डी डज नॉट फॉलो, डिफरंट डिफरंट आन्सर्स येत आहेत. आता बघा काय होणार आहे. सम मिल्क इज नॉट खोया, सम मिल्क इज नॉट खोया, मिल्कचा जो भाग कशामध्ये गेलाय, घी मध्ये, तो कधी खोया होऊ शकत नाही, डेफिनेटली ट्रू. नो कर्ड इज खोया, कर्ड आणि खोयाचा रिलेशन बघा, खोया आणि घीचा बाहेरून नोचा रिलेशन आहे तर आतून देखील नो रिलेशन बनेल, आतून पण नोचा रिलेशन बनेल, डेफिनेटली नो रिलेशन बनेल, हे देखील ट्रू आहे. सम मलाई इज खोया, डेफिनेटली मलाईचा काही भाग काय दिसतंय, खोया दिसतंय, हे देखील परफेक्ट आहे. ऑल कर्ड बिंग पनीर इज अ पॉसिबिलिटी, जर तुम्ही आता बघितलं कर्ड आणि खोया जर नोचं रिलेशन आहे, जर यांच्यामध्ये नोचं रिलेशन आहे तर कर्ड आणि पनीरचा देखील काय लागेल, कर्ड आणि पनीर देखील नोचं रिलेशन लागेल ना. तर कर्ड आणि पनीर जर नो रिलेशन आहे, नो डेफिनेट रिलेशन आहे,
डेफिनेट प्लस पॉसिबिलिटी फॉल्स, म्हणजेच उत्तर काय येणार आहे? डज नॉट फॉलो डी. डेफिनेटली डज नॉट फॉलो आपल्याला मिळते, डेफिनेटली डज नॉट फॉलो, म्हणजेच उत्तर काय येणार आहे? ऑप्शन डी. ठीक आहे. ऑल मलाई बिंग खोया इज अ पॉसिबिलिटी. सम मलाई खोया आहे तर ऑल होण्याची शक्यता डेफिनेटली ट्रू ठरेल, म्हणजेच उत्तर काय येणार आहे? डी डज नॉट फॉलो. ओनली डी डज नॉट फॉलो. क्लिअर प्रत्येकाला? प्रत्येकाला क्लिअर झालं असेल ना? आजच्या सेशन मध्ये काही अडचण नसेल. ए बी सी डेफिनेटली फॉलो होतंय, बाकी डी पर्याय डज नॉट फॉलो होतंय. उत्तर येणार आहे डी डज नॉट फॉलो. ठीक आहे. चला आता बघा, ह्या पुढचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही घरी सॉल्व करायचे आहेत. याची पीपीटी तुम्हाला पीडीएफ फाईल तुम्हाला मिळेलच. तर हे प्रश्न तुम्ही सर्व सॉल्व कराल आणि आजच्या सेशन मध्ये कुठलीही अडचण नसावी. इज दिस क्लिअर टू एव्हरीवन? आणि सेशनला नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया ज्या असतात, तुम्हाला यानंतर जर सर्वे फॉर्म वगैरे आला तर नक्कीच तुम्ही सर्वे फॉर्म फिल कराल ही अपेक्षा ठेवतोय आणि डेफिनेटली तुमच्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी कळवाल. तर आजच्या सेशन मध्ये याच ठिकाणी थांबतोय. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.